बरेचसे स्टुडंट कसे असतात की एखादी कंपनी टार्गेट करतात आणि ती कंपनी शेवटपर्यंत अचीव करण्यासाठी झगडत असतात आणि ती कंपनी क्रॅकही करतात। चला तर मग आज आपल्यासोबत असंच एक व्यक्ती आहे ज्यांनी 2 कंपन्या क्रॅक केलेल्या आहेत, त्या म्हणजे LTI माइंडट्री आणि दुसरी आहे इन्फोसिस। तर त्यामध्ये LTI माइंडट्रीचे 3 राऊंड झाले। ओके। फर्स्ट राऊंडमध्ये ॲप्टिट्यूड होती, तर ॲप्टिट्यूडमध्ये 6 सेक्शन होते। मग त्यानंतर त्यांनी मला विचारलं की UPSच्या कन्सेप्ट सांग, तर म्हटलं आता हा आपला एरिया आहे, आता इथे मी भरपूर बोलू शकते। मला फक्त पॉज इथे घेतला, OSI मॉडेल सांगायला गेले आणि त्याचा फुल फॉर्मच आठवत नव्हता। त्यानंतर त्यांनी मला विचारलं की एखादी अकॅडमिक्समधली तुझी हॅपी मुवमेंट की जिथे तुला असं फील झालं की तू काहीतरी अचीव केलंस लाईफमध्ये। तर इन्फोसिसचं जे होतं ते 2 राऊंड होते, आधी ॲप्टिट्यूड होती आणि दुसरा राऊंड होता इंटरव्ह्यू होता। सगळ्यांसाठी ही माहिती आहे की आपण अशा मोमेंट्स अशा लक्षात ठेवा की ज्या तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकाल। मग त्यांनी मला एक्सप्लेन करायला लावलं CEO, मग त्यांना एक्सप्लेन केलं आयडिया वगैरे आणि मीच इन डेप्थ सगळा प्रोजेक्ट एक्सप्लेन केला की त्यांना क्रॉस क्वेश्चनिंगला काही जास्त ठेवलंच नाही। तर त्याच्या डोक्यात हेच येईल ना की मी प्रोजेक्ट सिलेक्ट कसा करू, त्यापासून ते इम्प्लिमेंट कसा केला जातो यापर्यंत सगळ्यांनाच क्वेश्चन असतात। बट अजून ॲडऑन्समध्ये जर मला आयडिया सांगायची असेल तर मग एक फार्मर रिलेटेड मी एक आयडिया एक्सप्लेन केली आणि एक युनिक काहीतरी सांगायचं आयडिया म्हणून मी एक ट्रान्सजेंडर कम्युनिटीबद्दल एक सांगितली की त्यांच्यासाठी एक ॲप्लिकेशन असं बनवू शकतो, त्याच्यामध्ये हे फीचर्स असू शकतात। मग त्यानंतर त्यांनी मला विचारलं की व्हाय टू जॉईन इन्फोसिस। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये। तर मंडळी, होतं कसं की आपल्या क्लासला जे स्टुडंट येतात कोर्टवेमध्ये, आम्ही त्यांना आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करतो की नॉलेज तर द्यायचंच आहे, बट एखाद्या कंपनीमध्ये जाण्याचा जर पाथ त्यांना व्यवस्थितपणे मिळाला तर आम्ही त्यासाठीही प्रयत्नशील असतो। म्हणजे त्यांना ज्या पद्धतीने हेल्प करता येईल की प्रिव्हियस वेळेस त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे कसे होते, ही कंपनीला काय एक्सपेक्टेशन आहेत फ्रेशर्सकडनं, सो आम्ही ह्यामध्ये ट्राय करत असतो। बरेचसे स्टुडंट कसे असतात की एखादी कंपनी टार्गेट करतात आणि ती कंपनी शेवटपर्यंत अचीव करण्यासाठी झगडत असतात आणि ती कंपनी क्रॅकही करतात। बरेचसे स्टुडंट्स आम्ही नोटीस केलेल्या गोष्टी असतात की एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्येही ते प्लेस होऊन जातात आणि आम्हालाही छान कौतुक वाटतं की अरे वा, 2 ते 3 कंपन्या ह्यांनी क्रॅक केलेल्या आहेत। तो एक आनंद आम्हाला जसा असतो तसा त्या स्टुडंट्सला देखील असतो। तर होतं कसं, असं कोर्टवेमध्ये बरेचसे स्टुडंट आहेत ज्यांनी एकापेक्षा जास्त कंपन्या फ्रेशर म्हणून क्रॅक केलेल्या असतात। चला तर मग आज आपल्यासोबत असंच एक व्यक्ती आहे ज्यांनी 2 कंपन्या क्रॅक केलेल्या आहेत, त्या म्हणजे LTI माइंडट्री आणि दुसरी आहे इन्फोसिस। या गोष्टींबद्दलच गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहे जान्हवी खोपडे। तिच्याकडून ऐकून घेऊया तिने ह्या दोन्ही कंपन्या कशा क्रॅक केल्या, तिच्या इंटरव्ह्यूचा फ्लो कसा होता, तिच्या अशा कोणत्या गोष्टी होत्या की जेणेकरून तिने या दोन्हीही कंपन्या क्रॅक करू शकली ती। चलो, हॅलो जान्हवी। हॅलो सर, माझे नाव जान्हवी खोपडे, मी प्रॉपर अंबाडे म्हणजे भोरचे आहे। ओके। आणि मी आत्ता काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये फायनल इयरची स्टुडंट आहे। आणि माझं आत्ता इन्फोसिसमध्ये सिस्टीम इंजिनियर आणि LTI माइंडट्रीमध्ये सिलेक्शन झालं आहे। ओके। तर मी दोन्ही कंपन्यांचा एक्सपिरियन्स शेअर करेल, किती राऊंड्स वगैरे काही झाले तर फर्स्ट मी LTI माइंडट्रीचा एक्सपिरियन्स शेअर करते। तर त्यामध्ये LTI माइंडट्रीचे 3 राऊंड झाले। ओके। तर फर्स्ट राऊंडमध्ये ॲप्टिट्यूड होती, तर ॲप्टिट्यूडमध्ये 6 सेक्शन होते। तर मग त्या 120 मिनिटांची ॲप्टिट्यूड होती। मग ऑनलाईन ॲप्टिट्यूड होती त्याची। तर मग त्यामध्ये हे होतं, क्वांटिटिव्हसाठी 15 मिनिट्स होते, लॉजिकल रिजनिंगसाठी 15, व्हर्बल ॲबिलिटीसाठी 15, स्पोकन इंग्लिशसाठी 20 मिनिट आणि कम्प्युटर प्रोग्रामिंगचे जे क्वेश्चन्स होते, स्निपेट्स वगैरे होते, तर त्यासाठी 35 मिनिट्स होते आणि नॉर्मल कम्प्युटर सायन्सचे क्वेश्चन्स होते नेटवर्किंग वगैरे रिलेटेड, तर त्यासाठी 20 मिनिटं होते। ओव्हरऑल टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही होते, लॉजिकल वगैरे सगळंच होतं। मग अशी ॲप्टिट्यूड होती। मग ती ॲप्टिट्यूड क्रॅक केली, त्याच्यानंतर शॉर्टलिस्टची लिस्ट आली, त्या मुलांचा टेक्निकल इंटरव्ह्यू हे शेड्यूल झाला। किती दिवसांनी रिझल्ट आलेला वगैरे असं? 2-3 महिन्याचा पिरियड। अच्छा, 2-3 महिन्याचा गॅप। सप्टेंबरमध्ये ॲप्टिट्यूड दिली होती। अच्छा। मग त्यानंतर टेक्निकल इंटरव्ह्यूसाठी आय थिंक डिसेंबरमध्येच टेक्निकल इंटरव्ह्यूचं हे आलं। त्यानंतर ऑनलाईनच टेक्निकल इंटरव्ह्यू झाला। मग फर्स्ट मला इंटरव्ह्यूमध्ये इंट्रोडक्शन विचारलं, मग मी माझं इंट्रोडक्शन वगैरे दिलं। तर त्यानंतर त्यांनी मला पहिला क्वेश्चन विचारला की व्हाय टू जॉईन LTI माइंडट्री।
अरे वा. हां, तर मग मी इंटरव्ह्यूला म्हणजे इंटरव्ह्यू देण्याआधी वेबसाईट वगैरे सगळी चेक करून ठेवली होती. Okay. LTI एंट्रीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करून ठेवली होती. त्यांचे प्रोडक्ट सर्व्हिसेस सगळ्या गोष्टी. मग मी त्यांना एक्सप्लेन केल्या आणि मला काय चांगलं वाटलं कंपनीबद्दल हे मी त्यांना अरे वा. सांगितलं. मग त्यानंतर त्यांनी मला माझ्या स्ट्रेंथ आणि विकनेस विचारलं. बेसिकली त्यांना मला नॉर्मल क्वेश्चन्स विचारून नॉर्मल करायचं होतं जरा नाही का. बरोबर. त्यामुळे त्यांनी मला सिम्पल क्वेश्चन्सनी स्टार्ट केलं. हम्म. मग त्यांनी मला स्ट्रेंथ विचारली. मग मी स्ट्रेंथ सांगितली माझी. मग स्ट्रेंथ सांगताना मी एक माझा एक्सपिरियन्स पण शेअर केला की माझी स्ट्रेंथ आहे की समजा मी टीम प्लेअर आहे. मग मी ॲक्च्युली कुठे माझी टीम प्लेअर क्वालिटी दाखवली आहे. मी प्रोजेक्ट केला ओके. किंवा कुठला इव्हेंट केला, मग त्यामध्ये मी कसं हँडल केलं, मॅनेज केलं. मग मी ते असा एक्सपिरियन्स त्यांना सांगितलं की फक्त वा. स्ट्रेंथ सांगण्यापेक्षा. मग त्यासोबत मी विकनेस सांगितली की मला एखादा सब्जेक्ट इन डेप्थ शिकायला आवडतो Good. ते वाली. मग मी जावा जेव्हा शिकले तर मी तेव्हा JVM इंटरनल्सपर्यंत ते शिकले वगैरे. मग ती अरे वा. हां, ते विकनेस एक पॉझिटिव्ह अँगलने मी त्यांना सांगितलं. बरोबर. मग त्यानंतर त्यांनी मला विचारलं की गार्बेज कलेक्टर काय आहे. मग म्हटलं आपल्याला इंटरनलमध्ये न्यायचं आहे, JVM इंटरनल सांगायचं आहे त्यांना. मग मग मी सांगितलं गार्बेज कलेक्टरचं. मग रेफरन्स तुटल्यावरती कसा गार्बेज कलेक्टर वगैरे होतो. बरोबर. मग ते ऑब्जेक्ट क्लासच्या जे मेथड असतात, फायनलाइज मेथड Yes, असते yes, त्यातली. yes, मग yes. ते वा. सांगितलं त्यांना. तर मग मला ते मी सगळं सांगितलं गार्बेज कलेक्टरबद्दल. पण हम्म. मला असं वाटलं की ड्राईव्ह करायला पाहिजे इंटरव्ह्यू. आपण त्यांना मल्टी थ्रेडिंगकडे घेऊन जाऊ शकतो. अरे म्हणजे वा. गार्बेज कलेक्टर हा डेमन थ्रेड आहे. मग आपण मला माइंडमध्ये होतं, मी त्यांना ते क्या बात आहे. सांगितलं. मग त्यानंतर पण असं झालं, ते मला नंतर क्वेश्चन त्यांनी विचारलं नाही थ्रेडिंगचं. त्यांनी मला विचारलं पायथन येते का. ओके. मग मी सांगितलं पायथन लँग्वेज येते, बट माझा हँड्स ऑन जावावरती आहे. मग ठीक आहे म्हटले, तू कोड करू शकते का जावामध्ये. म्हटलं हो करू शकते. मग ते म्हटले स्क्रीन वगैरे शेअर कर आणि एक ऑनलाईन कंपायलर ओपन कर आणि त्यावरती प्राईम नंबरचा कोड कर. मग मी कोड वगैरे केला. मग त्यांनी इनपुट्स वगैरे दिले, कोड रन वगैरे झाला होता प्रॉपर. मग त्यानंतर त्यांनी मला विचारलं की UPSच्या कन्सेप्ट सांग. तर म्हटलं आता आपला एरिया आहे, आता इथे मी भरपूर बोलू शकते. मग छान. मग मी इनहेरिटन्सबद्दल सांगितलं. मग इनहेरिटन्सबद्दल खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या की जावा बाय डिफॉल्ट इनहेरिटन्स फॉलो कसं करतं. support कोणत्या करतं. क्लासला पॅरेंट क्लास नसेल तर ऑब्जेक्ट क्लास त्याचा पॅरेंट क्लास असतो. ह्या गोष्टी सांगितल्या. आणि मग त्याचे इनहेरिटन्सचे टाईप्स वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी सांगितल्या. मग मला तिथे पण होतं की आता मी इथून त्यांना इंटरफेसकडे घेऊन जाऊ शकते. बरोबर. कारण मल्टिपल इनहेरिटन्स जावामध्ये सपोर्ट करत नाही, बट ते इंटरफेसने अचीव्ह करू करू शकतो. शकतो. मग मी ते ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला तिथे पण. बट त्यांना कळलं माझ्या म्हणजे मी रिअल टाईम एक्झाम्पल पण दिले इनहेरिटन्सचं. बरोबर. मग त्यावरून त्यांना अंदाज आला की हिला जावाच्या कन्सेप्ट एकदम प्रॉपर माहिती आहेत. मग त्यांनी मला विचारलं की SQL येतं का. ओके. तर मग मी फॉरेन की, प्रायमरी की त्या गोष्टी विचारल्या, त्या सांगितल्या. मग त्यांनी मला जॉईन विचारलं, इनर जॉईन, आउटर जॉईन वगैरे. मग मी ते पण एक्सप्लेन केलं. त्यानंतर ते मला बोलले की SQLचं विचारल्यानंतर त्यांनी मला ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल विचारलं. ओके. हां, मग तुम्ही जे सांगितलं ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल, म्हणजे त्यांना एक जनरल रिस्पॉन्स त्यांना एक्सपेक्टेड होता की ही असं सांगेल की बाबा हार्डवेअर सॉफ्टवेअरमधलं हे असं त्यांना एक्सपेक्टेड होतं. पण मी कसं तुम्ही जे सांगला ते इंटरनलमधलं सांगितलं ते एक्सपेक्टेड नव्हतं ॲक्च्युली ओके. त्यांना. वा. मग नंतर त्यांनी ते सांगितल्यानंतर त्यांनी मला विचारलं नेटवर्किंगचा क्वेश्चन विचारला, OSI मॉडेल काय असतं. मग मी ओके. त्याच्या लेयर्स वगैरे सांगितल्या नेटवर्किंगच्या Good. ह्याच्यातला. आणि मग नंतर त्यांनी मला डेटा स्ट्रक्चर्स विचारले, डिफरंट ओके. डेटा स्ट्रक्चर्स कोणते कोणते आहेत. तर मग कारण मी DSA मेन्शन केलं होतं रिझ्यूममध्ये तेव्हा. अच्छा. हां, मग त्यांनी मला ट्री इन डेप्थ एक्सप्लेन करायला लावला. मग हो मी का? ट्री एक्सप्लेन केलं. हां. तर मग जास्त डीपमध्ये नाहीत गेले त्यांनी. मला ओके. असं म्हणजे वाटलं theoretical होतं थेरॉटिकल फक्त. विचारलं. त्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की टेक्नॉलॉजीज कोणत्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीज कोणत्या ओके. तर मग मी सांगितल्या. मग त्यांनी मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स विचारलं, ते मी सांगितलं. मग त्यानंतर त्यांनी मला मशीन लर्निंग विचारलं. मग मी मशीन लर्निंग सांगितलं. मग त्यांनी मला IoT विचारलं. मग मी IoT सांगितलं. त्यानंतर ते मला म्हटले IoTचे यूज सांग की डोमेस्टिक अरे वा. असे. हां. तर मग मी डोमेस्टिक इंडस्ट्रियल असे युजेस विचारले. मग बरोबर. मी डोमेस्टिकमध्ये सांगितलं की टेम्परेचर सेन्सर्स वगैरे असतात घरात, लाईट ऑन ऑफ करण्यासाठीचे वगैरे, बरोबर. ते सांगितलं. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल वगैरे. आणि मग मी हे सांगितलं फार्मिंगमध्ये जसं मॉइश्चर सेन्सर करण्यासाठी वगैरे ओके. Good. अशा. मग त्या गोष्टी सांगितल्या. मग ते झाल्यानंतर मग तिथे इंटरव्ह्यू झाला. मग त्यांनी पहिला विचारलं, राऊंड हा होता का हां, असा? टेक्निकल राऊंड हा म्हणजे होता. प्रॉपर एकदम भरपूर क्वेश्चन्स होते हां, असं? म्हणजे मल्टिपल सिनारिओज कव्हर केले त्यांनी अच्छा. असे. किती वेळ तरी चाललेला पहिला राऊंड मग असं? 40 मिनिट्स, 35 to 40 अच्छा. मिनिट्स. 35 to 40 मिनिट्स. हां. आणि तुम्ही ऑलमोस्ट म्हणजे सगळेच सगळे आन्सर answer दिले दिले, ना? हां. 100% आन्सर बरोबर आहे. हां, सगळे आन्सर दिले की कुठे पॉज, मला फक्त पॉज इथे घेतला. OSI मॉडेल सांगायला गेले हां. आणि त्याचा फुल फॉर्मच आठवत नव्हता. तिथे मी फक्त ओके. हां, मग मी 7 लेअर आठवत होत्या हां, पण full फुल form- फॉर्म आठवत नव्हता. असं झालं वा. की नाही का. मला फक्त सबसिस्टीम मधलं वर्ड आठवते, पण असं हे झालं मला. मी म्हटलं नको, सोडून दे, डायरेक्ट सुरुवात कर लेयर्स सांगायला. मग तिथेच फक्त एकच पॉईंट तेवढा की मी पॉज घेतला होता. बाकी मग मी प्रॉपर सगळं सांगितलं होतं. गुड. मग त्यानंतर
मग त्यांनी रिझल्ट लगेच दिला की नंतर कसं नाही, होतं process? शॉर्ट लिस्टिंग त्यानंतर लिस्ट आली ग्रुपवरती शॉर्ट लिस्टिंगची, ओके की कोणते म्हणजे कोणते. किती दिवसांनी की त्याच दिवशी सेम डे नाही, असं काही? सेम डेला नाही आलं, खूप दिवसांचा गॅप अच्छा, होता मध्ये होता हां म्हणजे हां, खूप दिवसांचा गॅप होता. त्यानंतर ती लिस्ट आली की टेक्निकलमधून हे लोक हम्म. HR साठी शॉर्ट लिस्ट झालेत. मग त्याच्यानंतर HR इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. मग HR मध्ये त्यांनी सगळे आपले सिच्युएशनल वगैरे क्वेश्चन्स विचारले. अच्छा, म्हणजे 2च राऊंड होते हे असे? तो हां, पहिला जो FTE ॲप्टिट्यूड, होता हां, गोष्टी टेक्निकल टेक्निकल आणि इंटरव्ह्यू HR. आणि HR ओके, असे 3 राऊंड होते. म्हणजे HR च्या आधी जो टेक्निकल आहे त्याच्यामध्येच आपल्याला जे काही सगळं काही नॉलेज शेअर हां दाखवायचे त्यांना ते हां तिथेच दाखवायचे. हां. ओके, HR ला काय काय क्वेश्चन होते मग? HR ला मग त्यांनी मला फर्स्ट विचारलं की इंट्रोडक्शन करायला लावलं. हम्म. इंट्रोडक्शन दिल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तू जे समज म्हणजे सिनारिओ दिला की तुझं आणि तुझ्या टीम मेंबर्स कॉन्फ्लिक्ट झालं, बरं. किंवा तुझं आणि टीम मेंबर्स किंवा 2 टीममधल्या दुसऱ्या कोणत्या मेंबर्सचं कॉन्फ्लिक्ट झालं, तर तू कसं हँडल करशील. मग मी तिथे एक रिअल टाईम एक्झाम्पल दिलं की मी प्रोजेक्ट करताना असं सिच्युएशन आली होती की जिथे कॉन्फ्लिक्ट आम्ही फेस केलं. मग मी ओके. ते कसं हँडल केलं वगैरे त्या गोष्टी अरे सांगितल्या, वा. की दोघांची साईड ऐकून घेतली. त्याच्यानंतर दोघांना फॉल्ट हे न देता की रूट कॉज काय आहे त्या गोष्टीचं, ते मला प्रॉब्लेम असं माझ्या डोळ्यासमोर तुमची टीम इमॅजिन झाली म्हणून मला हसू आलं ऍक्च्युली. ठीक आहे, हा. हां, मग ते आम्ही म्हणजे नाही का दोघांची पर्सन पर्सनमध्ये हे करण्यापेक्षा, बरोबर. कॉन्फ्लिक्ट करण्यापेक्षा प्रॉब्लेम काय आहे तो सॉर्ट करायचा फोकस गुड केला गुड. असं. त्यानंतर त्यांनी मला विचारलं की एखादी अकॅडमिक्समधली तुझी हॅपी मुवमेंट की जिथे तुला असं फील झालं की तू काहीतरी अचीव केलंस अरे वा. लाईफमध्ये. हां, की मग मी एक डिप्लोमामध्ये एक मॅनेजमेंट केलं होतं. एक नॅशनल लेवल डान्स कॉम्पिटिशन होती. अरे वा. हां, मग तिथे मी अँकरिंग वगैरे केलं होतं. लाईक 9 to 10,000 वगैरे क्राऊड असेल, तर मग तिथे तो क्राऊड हँडल केला हे होता. आपल्या नेक्स्ट अँकर साठी यांना बोलू. हा, मग तो क्राऊड हँडल केला होता. मग मी तिथे अरे वा. सांगितलं की, आणि फर्स्ट 2 डेज होते. एक आमचं कॉलेजचं अॅन्युअल गॅदरिंग होतं आणि सेकंड डेला एक डान्स कॉम्पिटिशन होती. ओके. तर फर्स्ट डेच अँकरिंगचं मी प्रिपरेशन वगैरे केली होती, पण ते त्यांना आवडलं. त्यामुळे त्यांनी नेक्स्ट डेला मला डायरेक्ट ऑन द स्पॉट सांगितलं की उद्याचं पण अँकरिंग तुम्ही अरे करायचं वा. असं. एवढ्या शॉर्ट टाइम वर हां, मग कसं आणि काय? ऑन द स्पॉट तर जेव्हा पुढे म्हणजे डान्स परफॉर्मन्स चालू असेल तेव्हा मागे समजायचं की असा असा ग्रुप आहे ना, असा असा डान्स आहे. मग त्याच्यावर नाही का ऑन द स्पॉट सुचवायचं की काय बोलायचं पुढे जाऊन. मग तो क्राऊड वगैरे हँडल असा केला अरे होता. वा, तर भारी. ते माझ्यासाठी ते झाला तो इव्हेंट झाल्यानंतर ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती की हां, मी बरोबर आहे. केलं. कारण खूप मनामध्ये भीती होती, कारण थोडं अवघड गोष्ट आहे ऍक्च्युली हां. असं रन टाइमला एकदम हां, बोलणं मग असं. ती एक अचिव्हमेंट होती. मग मी त्यांना ती सांगितली. Good. त्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुला एक टेक्नॉलॉजी दिली म्हणजे वर्क हम्म. करायला, की हम्म. नवीन टेक्नॉलॉजी किंवा टूल दिलं आणि तुला ते येत नसेल, तर मग तू कशी हे करशील त्याच्यावरती, की कसं हे करेल. मी म्हटलं त्या टूल्सबद्दल माहिती घेईल, आणि एक नवीन गोष्ट जेव्हा मला भेटते शिकायला, तर मी त्याच्याकडे असं विचार नाही करणार, निगेटिव्ह विचार नाही, आता कसं मी करू असा माझा अप्रोच नसेल. तर मी एक ऑपॉर्च्युनिटी मला ती ग्रो करायला, की एखादं टूल नवीन शिकायला मिळेल मला, एक चॅलेंज म्हणून त्या गोष्टीकडे बघेल आणि मग ते टूल किंवा टेक्नॉलॉजी मी शिकेल. आणि मी क्विक लर्नर आहे, माझी एक स्ट्रेंथ ही, तर मग मी ती इम्प्लिमेंट करून मी ते लगेच शिकू शकतो. अरे वा. असं ते सांगितलं. त्यानंतर मला त्यांनी विचारलं होतं की, त्यांनी मला एक क्वेश्चन विचारला होता, तर तो मला आधी समजला नव्हता. ओके. हां, मग मी त्यांना पोलाइटली विचारलं की रिपीट करताल का तुम्ही. अच्छा. मग त्यांनी मला बेसिकली असा क्वेश्चन विचारला होता की जर तू जे टास्क परफॉर्म करते ते इन्शुअर कसं करशील की काय काय टास्क केलेत वगैरे असं. ओके, म्हणजे एक्झॅक्टली प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे आणि त्या गोष्टी असाच क्वेश्चन होता की? हां, किंवा Okay. एखादं टास्क आहे तर ते किती काय केले असं. तर मी त्याला हां, तर मग मी सांगितलं की आम्ही प्रोजेक्ट जेव्हा करत होतो तेव्हा बरोबर. डेडलाईन्स होत्या. मग आम्ही टास्क प्रायोरिटाईज Okay, केले. अच्छा. मग त्याची एक लिस्ट बनवली की हे टास्क डन झालंय, प्रायोरिटी वाईज की ह्याची डेडलाईन वगैरे असं. आणि मग ते प्रायोरिटी वाईज टास्क डन केलं, लिस्ट प्रायोरिटी टास्क एंडला ठेवलं. ओके. मग असे इन्शुअर केलं की हे इम्पॉर्टंट टास्क आहे, हे पहिलं करणार Okay. वगैरे असं. आणि त्यानंतर मग त्यांनी विचारलं की व्हाय LTIM एंट्री, पुन्हा तेच. मग मी त्यांच्या ह्याच्याबद्दल सांगितलं, प्रोडक्ट सर्व्हिसेस, त्याच्या अचिव्हमेंट वगैरे, त्यांचं वर्क एन्व्हायरमेंट चांगलं आहे, ते मला एक्साइट करतं वगैरे. त्यानंतर ते म्हटले व्हाय यू, तुम्हालाच का घेऊ, हायर करू बरोबर. वगैरे. मग मी माझ्या क्वालिटीज सांगितल्या की मी का त्या रोलसाठी परफेक्ट आहे. मग ते झाल्यानंतर तो राऊंड झाला. मग त्यांनी विचारलं की रिलोकेशनसाठी ओके का, शिफ्ट करू शकता वगैरे का. म्हटलं ठीक आहे, ओके चालेल. मग तो राऊंड तिथे एंड झाला. ओव्हरऑल म्हणजे LTIचा इंटरव्ह्यू म्हणजे तो पहिला टेक्निकल, तो मेन पार्ट तर होताच, आणि HR चे क्वेश्चन पण म्हणजे प्रिपेअर करायला पाहिजे असेच होते. असेच कारण होते. रन टाइमला एकदम म्हणजे जर तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं आहे, तुम्ही त्यावेळेस तुम्हाला ते सिनारिओ आठवले, डान्सिंग कॉम्पिटिशन अँड ऑल, ते तुम्ही अँकरिंग केलं, ते छान होतं. बट सगळ्यांना सुचतं असं नाहीये. तर सगळ्यांसाठी ही माहिती आहे की आपण अशा मोमेंट्स अशा लक्षात ठेवा की ज्या तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकाल या गोष्टींमध्ये.
तर मला हे विचारायचं की LTI ने मग कोड वगैरे असं काही तुम्हाला लिहायला दिलं दोन्ही टेक्निकल याच्यामध्ये? मध्ये फक्त प्राईम नंबरचा कोड तेवढा एकच कोड लिहायला सांगितला होता. DSA वगैरे तुम्हाला काही नाही त्या रिलेटेड विचारलं काहीच नाही. नव्हतं DSA विचारलं. फक्त थेरॉटिकल विचारलं हां, होतं. थेरॉटिकल ट्री रिलेटेडच Tree काही related क्वेश्चन्स विचारलं होते. ओके, गुड. मग आता हिचा तर आपण LTI माइंट्रीचा इंटरव्ह्यू ऐकला आणि जसं मी मेन्शन केलं होतं हिने ऑलरेडी आणखी एक कंपनी क्रॅक केलेली आहे. तर आपण एक काम करूया, त्या कंपनीचा तिचा एक्सपिरियन्स कसा होता तो सुद्धा आत्ताच आपण याच पॉडकास्टमध्ये ऐकून घेऊया. सांगा आता पुढच्या इंटरव्ह्यूबद्दल. तर इन्फोसिसमध्ये माझं सिस्टीम इंजिनियरसाठी सिलेक्शन झालं. ओके. तर इन्फोसिसचं जे होतं ते 2 राऊंड होते. आधी ॲप्टिट्यूड होती आणि दुसरा राऊंड होता इंटरव्ह्यू होता त्यांचा टेक्निकल प्लस HR एकाच Okay. इंटरव्ह्यूमध्ये होतं. तर असे 2 राऊंड होते आणि ते ऑफलाईन होते, म्हणजे टेस्ट ऑनलाईन होती पण कॅम्पसमध्ये जाऊन द्यायची होती. कॅम्पसमध्ये ऑनलाईन हां, होतं. इन कॅम्पस ओके. ऑनलाईन टेस्ट होती. मग त्यात पण त्या टेस्टमध्ये 120 मिनिट्स होतं टाइम त्यामध्ये पण अच्छा. आणि 6 सेक्शन होते. तर त्यात मोस्टली मॅथमॅटिकल म्हणजे पझल सॉल्विंग लॉजिकल वगैरे रिझनिंग, पझल असे क्वांट वगैरे असे क्वेश्चन होते, स्पोकन Okay. इंग्लिश वगैरे आणि कोडिंग रिलेटेड फक्त स्निपेट्स होते, सुडो कोड वगैरे होते, अशा गोष्टी कोड होत्या. स्निपेट्स आणि त्याचे ऑप्शन्स हां. असतील की आउटपुट सांगा. हां, असं. आणि लास्ट क्वेश्चन होता एसे रायटिंग, एसे Okay. लिहायचं होतं असं. मग त्यानंतर इंटरव्ह्यू होता. मग असंच विचारलं होतं एक्सपिरियन्स, तर लोक सांगत होते की रेझ्युमेमध्येच विचारलं. मग ह्यावेळेस मी ठरवलं होतं की माझे कसं रेझ्युमेमध्ये स्ट्रॉंग पॉईंट माझे प्रोजेक्ट्स होते आणि पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मला प्रोजेक्ट्सबद्दल विचारलं गेलं नाही LTIचं. तर माझं होतं की या इंटरव्ह्यूमध्ये मी त्यांना प्रोजेक्ट्सबद्दलच विचारायला लावेल असं ड्राईव्ह करणार असं डोक्यात होतं माझ्या ते. बरोबर. हां, मग नंतर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मग मी इंट्रोडक्शनमध्येच स्पेसिफाय केले माझे प्रोजेक्ट्स काय काय आहेत ते. ओके. हां, मग त्यांनी मग मला सुरुवातपासून मग तेच विचारले. पहिला क्वेश्चन मी गेले तेव्हा त्यांनी मला विचारला की जो टेस्ट होती तर त्यामध्ये त्यांनी मला विचारलं की तुझा टॉपिक काय होता एसेचा. ओके. तर मी सांगितलं त्यांना की माझा प्रोफेशनल ईमेल रायटिंग वर्सेस पर्सनल ईमेल रायटिंग असा अच्छा. टॉपिक हा होता. टॉपिक त्यांनीच म्हणजे आला होता कंपनीकडनं की आपण सिलेक्ट करायचं होतं नाही नाही, असं? टॉपिक ॲप्टिट्यूडमध्ये टॉपिक मेन्शन होता, त्याच्यावर ओके. ते लिहायचं हां. होतं. हां, मग त्यांनी मला तो टॉपिक विचारला. मग हं. मी तो त्याच्याबद्दल सांगितलं की की कसं स्ट्रक्चर, फॉर्मल स्ट्रक्चर असतं, इन्फॉर्मल स्ट्रक्चर असतं. मग आपण नाही बरोबर. का सॅल्युटेशन्स, बॉडी, क्लोजिंग वगैरे फॉर्मल प्रोफेशनलमध्ये यूज करतो, पर्सनलमध्ये असं नसतं आणि बरं. असं अशा गोष्टी सांगितल्या अरे वा. त्यांना. तर त्यानंतर मग ते म्हटले की मी चेक करत होतो की नाही का हे की तू पहिला क्वेश्चन एक्सपेक्ट केला असेल इंट्रोडक्शन विचारणार, बट पहिला क्वेश्चन वेगळा आला असं. मग म्हटलं आता इंट्रोडक्शन सांग. अरे वा. हां, मग इंट्रोडक्शन सांगितलं. मग मी प्रोजेक्ट मेन्शन केले इंट्रोडक्शनमध्ये आणि मग त्यानंतर त्यांनी मला सगळा इंटरव्ह्यू माझा ह्याच्यावरतीच झाला, प्रोजेक्ट्सवरतीच झाला. हां, मग आपल्या सुपर एक्समध्ये मी 2 प्रोजेक्ट बनवले होते. मी जावाच्या बॅचला होते, तर मग जावाच्या सुपर एक्समध्ये मी सॉरी इंटरप्ट करतोय. मी ही मेन्शन करण्याच्या आधीच मी एक मेन्शन करतो. त्यांचा एक प्रोजेक्ट होता, ठीक आहे, CEO नावाचा, जो की फिमेल एंटरप्रेन्युअर्सला सपोर्ट करणारा होता आणि त्यांचं आयडिया एवढी छान होती की आम्ही यांना प्राईज दिलेलं आहे त्या प्रोजेक्टसाठी. आयडिया म्हणजे त्यांचं इम्प्लिमेंटेशनच त्यांनी खूप भारी लेवलला केलं. सॉरी मी तुझी एक्साइटमेंट घालवले, पण तू पुढे कंटिन्यू करू शकते. ओके. आणि तुमच्याकडून ते भेटणं नाही का असं तुम्ही कौतुक करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. हां, तर मग ते प्रोजेक्ट्स होते, तर मी फर्स्ट प्रोजेक्ट सांगितला. मग त्यांनी मला एक्सप्लेन करायला लावलं CEO. मग मी त्यांना एक्सप्लेन केलं आयडिया वगैरे आणि मीच इन डेप्थ सगळा प्रोजेक्ट एक्सप्लेन केला की त्यांना क्रॉस क्वेश्चनिंगला काही जास्त ठेवलंच नाही. मग सगळ्या गोष्टी मी त्यांना एक्सप्लेन केल्या. मग त्यांना पण ते आवडलं, म्हणजे फ्रंट एंड पासून बॅक एंडपर्यंत किंवा काय काय यूज केले सगळं सांगितलं. मग त्यानंतर ते म्हटले की सेकंड प्रोजेक्ट त्याबद्दल विचारले की हा प्रोजेक्ट काय. मग मी सेकंड प्रोजेक्ट सांगितला की ई पंचायत आत्ता फ्लटरमध्ये बनवला होता, जस्ट रिसेंटली बनवला होता प्रोजेक्ट. मग त्याबद्दल सांगितलं आणि स्पेशल प्रिपरेशन काय करायची नव्हती कारण प्रोजेक्ट स्वतः बनवले होते, त्यामुळे सगळंच सांगता आलं त्याबद्दल. मग ते सांगितलं. मग नंतर त्यांनी मला त्याच्यावर क्वेश्चन विचारला की फ्लटरच का चूज केलंस, दुसरे का नाही चूज केलं ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी. तर मग सांगितलं क्रॉस प्लॅटफॉर्म सपोर्ट करतं, एकच कोड बेस iOS आणि अँड्रॉइडसाठी चालतं वगैरे. मग ते सांगितलं. मग ठीक आहे बोलले. मग त्याच्यानंतर त्यांनी मला प्रोजेक्टमध्ये रिलेटेड विचारलं की ॲडमिन कोण असेल या प्रोजेक्टचा वगैरे असं. हां, मग त्यानंतर त्यांनी मला विचारलं की व्हाय टू जॉईन इन्फोसिस. हां, मग तो क्वेश्चन विचारला. मी त्यांना सांगितलं, तेच त्यांच्या वेबसाईटवरून वाचलं होतं, तेच सांगितलं मी त्यांना. तर इंटरव्ह्यूला जाण्याआधी त्या कंपनीबद्दल वाचणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण ते माहिती असणं गरजेचं पण आहे. कारण ते कुठल्याही राऊंडला तुम्हाला विचारू शकतात तो क्वेश्चन, म्हणजे टेक्निकल जरी चालू आहे तरी तुम्हाला तो क्वेश्चन विचारू शकतात. माझ्या एक्सपिरियन्सने 3ही राऊंडमध्ये आम्हाला हा क्वेश्चन विचारला गेला. हां ना. 3ही इंटरव्ह्यूजमध्ये. मग त्यानंतर मला त्यांनी विचारलं की तुझे असे प्रोजेक्ट नाही का सोशल इश्यू एखादे सॉल्व्ह करण्यासाठी तू कोणता प्रोजेक्ट बनवू शकते किंवा असा प्रोजेक्ट आयडिया सांग की त्यातून सोशल इश्यू सॉल्व्ह होईल. तर म्हटलं माझे ऑलरेडी जे 2 प्रोजेक्ट्स आहेत ते सोशल इश्यूज सॉल्व्ह करतात, बट अजून ॲडॉन्समध्ये जर मला आयडिया सांगायची असेल तर मग एक फार्मर रिलेटेड मी एक आयडिया एक्सप्लेन
एक्सप्लेन केली आणि एक युनिक काहीतरी सांगायचं आयडिया म्हणून मी एक ट्रान्सजेंडर कम्युनिटीबद्दल एक सांगितली की त्यांच्यासाठी एक ॲप्लिकेशन असं बनवू शकतो, त्याच्यामध्ये हे फीचर्स असू शकतात. मग ते ते त्यांना खूप जास्त आवडलं की एक नॉर्मल इश्यूज सोडून काहीतरी वेगळा विचार केलाय. गुड. हां, मग ते एक्सप्लेन वगैरे केलं. मग ते क्वाईट इम्प्रेस्ड होते. नाही त्यांना प्रोजेक्ट्सच खूप जास्त आवडले होते. ॲक्च्युली खूप म्हणजे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये ते प्रोजेक्ट सेंट्रिक होता तुझा इंटरव्ह्यू, त्यामुळे आणि तुझा कॉन्फिडन्स एवढा होता कारण तू स्वतः केलं होतं. जसं तुझं एक वाक्य होतं की मला वेगळं प्रिपेअर करावंच लागलं नाही कारण मी ऑलरेडी प्रोजेक्ट केलेले होते. गुड. सो तुम्ही ऐकलेलं असेल की प्रोजेक्ट स्वतः करणे किती महत्त्वाचं आहे. आता मी तुला पुढचे काही क्वेश्चन्स विचारतो. सो ते म्हणजे मला असं विचारायचं की आपण आता बऱ्याचशा लोकांचं कसं असतं की प्रोजेक्ट उचलणे ही जरा जास्त सोपी गोष्ट आहे रादर दॅन करणे. म्हणजे त्याला विचार ह्यापासून सुरुवात करावी लागते की आपले टीम मेंबर्स कोण असतील, काय आयडिया घ्यायचे, ती इम्प्लिमेंट करणे हे सगळ्यात कठीण काम आहे. तर तू ह्या गोष्टी कशा म्हणजे बघितल्या? आता जसं तुझे दोन्ही आयडिया युनिक होत्या, म्हणजे आम्हाला ते छान वाटलं. ई पंचायत पण आणि CEO तर आम्हाला एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रोजेक्ट वाटला. प्लस आता जसं तू सांगितलं की तुला ट्रान्सजेंडर रिलेटेड पण त्या आयडियावरती एखादा ॲप्लिकेशन असं तू बनवू शकते. मग तुझा काय पर्स्पेक्टिव्ह आहे की आपल्याकडे जेव्हा प्रोजेक्ट करायचा असेल, आता एखादा फ्रेशर व्यक्ती आहे तो हे पॉडकास्ट ऐकत असेल तर त्याच्या डोक्यात हेच येईल ना की मी प्रोजेक्ट सिलेक्ट कसा करू, त्यापासून ते इम्प्लिमेंट कसा केला जातो यापर्यंत सगळ्यांनाच क्वेश्चन असतात. सो तू तुझा पाथ आम्हाला सांगितलं तर बरं होईल की तुम्ही आयडिया कशा घेता आणि इम्प्लिमेंटेशनच्या वेळेस काय काय गोष्टी करता. मला असं वाटतं आयडियाज ऑलरेडी असतात आपल्या सराउंडिंग्समध्ये, त्या फक्त आपल्याला ती नजर लागते की ती शोधायची. मग सकाळपासून विचार करायचा डे टू डे लाईफमध्ये की नाही का, पहिल्यापासून असं विचार करायचा काय काय असं काय प्रॉब्लेम आहे ज्याच्यावर आपण सॉल्युशन फाइंड करू शकतो, असं काहीतरी म्हणजे प्रॉब्लेमॅटिक एरियाज फाइंड करायचे. आता मी CEOच्या बाबतीत नाही का एंटरप्रेन्योरशिपमध्ये आम्ही चेक केलं की वुमन्स कमी आहेत, मग त्याच्यावरती आपण सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. मग त्यासाठी आम्ही तो प्रोजेक्ट घेतला. ई पंचायत मी माझं आय एम ब्रॉन अँड ब्रॉटअप इन विलेज एरिया, सो मी गावाकडे वाढले भोर, आणि भोरमध्ये आंबाडे गाव आहे माझं. तर मग तिथे अशी विलेज सिस्टीम आहे की पंचायत वगैरे अशा गोष्टी. मग त्या तिथे जर पंचायतमधून काय असं नाही का पंचायतच्या गोष्टीत मग तिथे आपण अजून ईज काय देऊ शकतो की गावाकडे लोकांना अजून डिजिटलायझेशन झालं नाही, सगळ्या गोष्टी ते मॅन्युअली करतायत. मग तिथे आपण असं काय करू शकतो की त्यांना त्यातून हेल्प होईल असं. मग त्यातून ती आयडिया आली की ई पंचायतची आयडिया आली की आपण असं काहीतरी करू शकतो. आयडिया सोपं आहे, पण पुढचं कसं काय, पुढची प्रोसेस काय मग? हां, मग पुढचं इम्प्लिमेंटेशन ते खरं आहे. मग आम्ही फर्स्ट ऑफ ऑल एक ऑब्विसली आता तुम्ही शिकवलेल्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे हे इझी होतं आमच्यासाठी, त्या गोष्टी इझी. नंतर मेंटर्स आपले खूप आहेत त्यामुळे खूप हेल्पफुल आहेत, आणि थ्रूआउट दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये आम्हाला मेंटर्सनी खूप जास्त हेल्प केली. पहिल्या वेळेस शिवदादा होता, नंतर आदित्य होता, मग त्यांनी खूप जास्त हेल्प केली आम्हाला हे बनवण्यासाठी. आणि मग आम्ही फर्स्ट ऑफ ऑल चौघांमध्ये डिस्ट्रीब्यूट वगैरे करून घेतले होते टास्क की कोणी काय करायचं. हां, एक चेक केलं की कोणत्या एरियामध्ये कोण जास्त प्रोफिशियंट की ह्याची डिझायनिंग स्किल्स चांगले आहेत, ह्याला फ्रंट एंडचं हे जास्त हे महत्वाचं आहे. हे शोधणं अवघड असतं, म्हणूनच मी हा क्वेश्चन केला होता. मग ते डिस्ट्रीब्युशन असं केलं. आणि असं नव्हतं आमच्या ह्याच्यामध्ये ना पर्टिक्युलरली असं नव्हतं की कोण एका एरियावरती फोकस करे, सगळ्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत होते की हां ठीक आहे तू बॅकएंडचं बघतोयस तर हां सगळ्यांना कळलं पाहिजे तू काय करतोयस, की तुझ्यात काही इश्यू येतात ते बाकीचे लोक पण सॉल्व्ह करत होते, तुझ्यातले काही पार्ट्स राहतात तर असं सगळे एक मिळून हे करत होते की कोलॅबरेशन आमच्यामध्ये चांगलं होतं, आणि त्या गोष्टींमुळे ते प्रोजेक्ट सक्सेसफुली झाले. आता जसं तू मेन्शन केलं की तू दोन्ही सुपर एक्समध्ये होतीस आणि तुम्ही चांगले प्रोजेक्टही केले, तर तुझा सुपर एक्सचा अनुभव कसा होता? म्हणजे सुपर एक्समध्ये आपण जसं की फक्त प्रोजेक्ट बनवतच नाही तर इथे येऊन प्रेझेंट करतोय, तर तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता सुपर एक्सचा? सुपर एक्सचा एक्सपिरियन्समध्ये सुरुवातीपासूनच ह्या सगळ्यांनी हेल्प केल्यामुळे नाही का एवढी जर्नी इझी गेली ती. आणि प्रेझेंट करायच्या बाबतीत थोडंसं नर्वसनेस होती कारण क्राऊड पण होता की एवढ्या लोकांसमोर आपण हे करतोय, आपली आयडिया कशी आपली इम्प्लिमेंटेशन, आणि बाकीचे प्रोजेक्ट्स पण त्या लेवलचे होते, एक सगळ्यांनी तगडे प्रोजेक्ट होते, एकापेक्षा एक भारी प्रोजेक्ट्स होते. तर मग तिथे थोडंसं होतं की हा आपला कसं आहे. मग त्यानंतर ठरवलं की हां, आणि पण पॉझिटिव्हिटी ना फर्स्ट जावाच्या वेळेस सांगते की तुम्ही जे रिॲक्शन देत होता, म्हणजे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे बसला होता पण तुम्ही प्रत्येक प्रोजेक्टला एक हे करत होता की हा वाव नाईस. मग तिथून खूप जास्त कॉन्फिडन्स आला की हां सर सपोर्ट करतात. मग तिथे प्रेझेंट केलं, मग त्या प्रेझेंटेशनमधून एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की हा आपण काहीतरी केलं आहे, आपण ते सांगू पण शकतोय वगैरे. तर हां हेच कॉन्फिडन्स वाढला. आणि प्रोजेक्ट सांगताना पण जिथे पण मला प्रॉपर प्रोजेक्ट सांगता एक्सप्लेन करता आला इंटरव्ह्यूमध्ये या गोष्टींमध्ये प्रेझेंटेशन. वा, खूप छान वाटलं तुझा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकून. म्हणजे असं होत होतं की अजून प्रश्न विचारावेत बट टाईम लिमिट असतात. सो मित्रांनो, तुम्हाला देखील जान्हवीचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स आवडले असेलच.
तर तुम्हाला असेच नवीन नवीन इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या इंटरव्ह्यू एक्सपिरियन्समध्ये. तोपर्यंत तुर्तास आपण जान्हवीला धन्यवाद बोलूया. थँक्यू सो मच जान्हवी. थँक्यू सो मच सर. येस, थँक्यू.